नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. नगर परिषद दिग्रस कार्यालयात भारतीय ध्वज संहितेचे उल्लंघन, राष्ट्रीय ध्वजाचा अवमान. तिरंगा नेहमी सर्वोच्च स्थानी असला पाहिजे. तिरंगाच्यावर किंवा त्याच्या उजव्या बाजूला कोणताही इतर झेंडा किंवा पताका लावण्यास सक्त मनाई असताना आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी नगर परिषद दिग्रस कार्यालय येथे नगराध्यक्षा पंचशीला वाल्मिक इंगोले यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. परंतु झेंडा फडकल्यानंतर ज्या ठिकाणी स्थिर झाला त्यापेक्षा कितीतरी वर अंतरावर पताका, तोरण व झिल्ली लावण्यात आल्याने नगर परिषद दिग्रसने राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केला. ही बाब अनेक सुज्ञ नागरिकांच्या लक्षात येताच अनेकांनी उच्च पदस्थ अधिकारी यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला, परंतु नगर परिषद दिग्रसच्या अधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवर प्रतिसाद दिला नाही. ही चर्चा शहरात सुरू असताना नगर परिषद दिग्रसचे माजी सभापती, माजी नगरसेवक सय्यद अक्रम सय्यद उमर यांना कळताच त्यांनी नगर परिषद दिग्रस गाठून तिरंगाच्या वर असलेली झिल्ली, पताका, तोरण काढून टाकायला लावले. नगर परिषद दिग्रस येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने व नगर परिषद दिग्रस सर्वांनी दुर्लक्षित केल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान झाला. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वजाचा अवमान करणाऱ्या जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीकरिता आम्ही दिग्रसकर संघटना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे मागणी करणार आहे. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.